दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा, दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा, ओढ्यांवर तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा, अध्याप विरांडी कोण वाऱ्यावर गात, वेड्यात मराठे वीर दौडले साथ, वेड्यात मराठे वीर दौडले साथ. एके दिवशी या स्वराज्यावरती एक संकट आलं. ते संकट होतं मिर्झा राजा जयसिंह नावाचं. हा तो मिर्झा जो हिंदू होता पण महाराजांच्या विरोधात गेला होता. बघा ना, जी माणसं सत्याच्या बाजूने असतात इतिहास त्याच लोकांची नोंद घेतो, आणि जी माणसं असत्याच्या बाजूने असतात इतिहास त्यांचा कधीही नोंद घेत नाही. जर मिर्झा राजा जयसिंह शिवाजी महाराजांच्या सोबत असता तर इतिहासाच्या पानात आणि सुदर्शनच्या भाषणात आज खऱ्या अर्थानं मिर्झा राजा जयसिंहचा इतिहास असता. पण मिर्झा राजा फितूर होता जो महाराजांच्या विरोधात उभारला होता. तो आला, महाराष्ट्रात आला, त्यानं खुलेआम रेत छायला चालू केली, कत्तली चालू केला, आणि महाराजांनी त्यावेळी थांबायचं ठरवलं, तह करायचा ठरवला, आणि तहात महाराजांनी मिर्झाला 23 किल्ले बहाल केले. 16 किल्ले उरले. सगळे म्हटले संपले, डोक्याची केस उपडून घेईल, राजा विष पिऊन मरेल. अरे काय रे याच्याकडं, राणा वनातल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कामगारांच्या पोरांच्या हातात ज्या राजानं शमशेर दिली आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, त्या शिवाजी राजाचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं. भंगलं नाही. महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या अगोदर 9 वर्ष महाराजांचा तह झाला होता, आणि तहानंतर तहात फक्त 16 किल्ले होते. 9 वर्षांनी ज्यावेळी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, राज्याभिषेक शक्य नोंद आहे, महाराजांकडे 365 किल्ल्यांचं साम्राज्य आहे. 365 किल्ल्यांचं. आयुष्यात किती अपयश येऊ द्या, फक्त शिवचरित्रातला शिवाजी महाराजांचा तह वाचा, कळेल संकट किती मोठं असल्यात संकटाच्या विरोधात जाऊन लढता येतं. महाराजांचं चरित्र शिकवते. पण ज्यावेळी तह झाला, उभ्या आयुष्यात महाराजांच्या डोळ्यात फक्त एकदा पाणी आलं, फक्त एकदा. महाराज राजगडावरती शांत होते, आणि महाराजांच्याच घोडशाळेत एक पोरग काम करत होते. ते राजांच्या भेटीला गेलं, आणि त्यानं महाराजांना बघितलं. शिवाजी राजांच्या डोळ्यात पाणी आले, आणि त्याला कळलं, अरे का आजपर्यंत माझा राजा फक्त लढत आलाय, रेतेसाठी लढत आलाय, आज महाराजांच्या डोळ्यात पाणी. मिर्झा, राजाच्या डोळ्यात पाणी आणलंयस, सोडणार नाही तुला. खाली आला, घोड्यावरती बसला, घोड्यात आणला, गेला 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 मिर्झाच्या छावणीवरती तुटून पडला. पण बळ तोकडं पडलं, आणि हे ऐन तारुण्यातलं पोरग पकडलं गेलं. मिर्झा जवळ आला, बोल काय पाहिजे तुला. आणि त्यावेळी हे पोरग सांगत झालं, मिर्झा तू माझ्या राजाचे सगळे किल्ले घेतलेस, एक संधी दे, एक फक्त संधी दे, तुझ्या सोबत मला काम करायचं आहे. काय उरले माझ्या राजाकडे, एक संधी दे. खर तर मिर्झाकडे संधी मागणारा हा पहिला मराठी सरदार. मिर्झा म्हणाला, असं पण तू कोण आहेस. मी शिवाजी राजाचा मावळा आहे. तुझं नाव काय. म्या करतोजी गुजर. करतोजी, तू शिवाजी राजाचा मावळा आहेस. अरे हट, हे मावळे एक वेळ मरतील, फुटतील कसले. बोल काय पाहिजे. नाही, आमच्या राजाकडे काही उरले नाही, तुमच्या सोबत काम करायचं आहे. असं 2 किल्ले जिंकून आण, तुला घेतो माझ्या ताब्यात. राजांच्या साठी स्वतःच्या विरोधात जाऊन, विचारांच्या विरोधात जाऊन या करतोजीनं 2 किल्ले जिंकले, मिर्झाला दिले, आणि त्यावेळी मिर्झाचा विश्वास बसला. या करतोजी गुजरची नोकरी मिर्झानं आपल्या खऱ्या अर्थानं तंबूच्या बाहेर पहारा देण्याची लावली. आणि या करतोजी गुजरच्या मनातलं स्वप्न पूर्ण होणार होतं. शिवाजी राजाचा बदला घेणार होता. लहान मुलं खाली बसव. करतोजी गुजरच्या मनातलं स्वप्न पूर्ण होणार होतं. शिवाजी राजांचा बदला घेतला जाणार होता. आणि दिवस उजाडला. सायंकाळी 10 वाजता करतोजी गुजरची नोकरी
मिर्झा राजाच्या छावणीच्या बाहेर पहारा द्यायची लागली आणि सायंकाळी 2 वाजता पहारे बदलले. कर्तोजी गुजरची नोकरी आता मिर्झा राजाच्या छावणीच्या आत पहारा द्यायची लागली. मिर्झा राजे शांत झोपी गेला होता. संधीचा फायदा उठवला, हातात कट्यार धरली. अरे ज्या माणसानं माझ्या राजाची झोप उडवली, बिनघोर झोपी जाऊन देणार नाही. जवळ गेला, कट्यार बाहेर काढली, मिर्झावरती वार करणार. तोपर्यंत सरदार ओरडला, मिर्झा राजे. आणि कर्तोजीचा हात वरच्या वरती पकडला गेला. मेला. कर्तोजी बेमौत मरणार आता. मिर्झा उठून उभा राहिला. कोण जिगर? या मिर्झावरती हात उचलायची कोणाची जिगर? बोल, काय पाहिजे? मिर्झा, तू माझ्या राजाचे किल्ले घेतलास, परत कर. आता मिर्झा त्या कर्तोजीला बघून हसू लागला. कर्तोजी म्हणतोय, एक बार फक्त संधी दे. वाघ काय असतो तुला एका क्षणात धावतो. मिर्झा म्हणाला, मेरी राजपुती तलवार लाया जाय. कर्तोजीला कळालं होतं आता शेवटचा जगदंबेला मुजरा करायचा होता. तलवार आणण्यात आली. मिर्झानं राजपुती तलवार हातात घेतली. एकदा कर्तोजीकडे बघितलं. सगळ्यांनी डोळे झाकले. मेला, मेला, कर्तोजी बेमौत मेला. मिर्झानं राजपुती तलवार बाहेर काढली, कर्तोजीकडे धरली. कर्तोजीनं एकदा डोळे झाकलं. राजाला आठवलं. जगदंबेला शेवटचा नमस्कार केला. हर हर महादेवाची गर्जना दिली. शमशेर काढली. साप पकडला चालवणार. तोपर्यंत कर्तोजी गुजरच्या खांद्यावरती मिर्झानं शमशेर नेऊन ठेवली. शमशेर काढली आणि मिर्झा म्हणतोय, वाह, मला तुझी बहादुरी आवडली. जा, मी तुला जिवंत सोडतो. जाऊन सांग तुझ्या राजाला, ज्याच्याकडं तुझ्यासारखी निष्ठावंत माणसं आहेत, त्या राजाच्या उभ्या आयुष्यात केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. जा. मिर्झानं कर्तोजी गुजरला जिवंत सोडलं आणि खबर घेऊन नाईक पळत पळत गेले. अहो राज, काय पराक्रम केला. ते तुमच्या तबेल्यातलं पोरग काय मिर्झाच्या समोर केलं. मिर्झानं शमशेर काढली. ना भेलं ना पाया पडलं. मातृभूमीसाठी उभा राहिलं. राज, कर्तोजी आलाय बघा, सत्कार करा की त्याचा. महाराजांनी कर्तोजीला बोलवलं. कर्तोजी आत आले. महाराजांनी कर्तोजीच्या पाठीवरती शब्दाचे एक थाप टाकले. महाराज म्हणाले, कर्तोजी, तुमचा पराक्रम कळाला बरं का आम्हाला. कर्तोजी, काय तुम्ही प्रताप केलात. आजपासून तुम्ही कर्तोजी गुजर नाही, आजपासून तुम्ही स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर म्हणून महाराष्ट्रभर फिराल. आणि तेव्हापासून कर्तोजी गुजर हे प्रतापराव गुजर म्हणून उदयास आले. एके दिवशी बेलोल खान नावाचा सरदार स्वराज्यावरती आला. महाराजांनी बेलोल खानाला बंदोबस्त करण्यासाठी या प्रतापराव गुजरांना पाठवलं. प्रतापराव घोड्यावरती बसले. गेले त्या बेलोल खानाच्या छावणीवरती तुटून पडले आणि प्रतापरावांची शमशेर बेलोलचं सैनिक पळवून लावायला लागली. शेवटी प्रतापराव गुजरांच्या पाया बेलोल खान पडला. राव, एक बार माफी द्यावी राव. माझ्या पोरा बाळांकडे बघा राव. एकदा माफी द्या. एकदा जिवंत सोडा. परत या सह्याद्रीच्या स्वराज्याच्या नादाला लागणार नाही. एकदा संधी द्या. मराठी माणूस प्रेमानं बोलला तर अंगावरची कापडं काढून देणारी आमची जात. प्रतापराव गुजरांनी बेलोलला जिवंत सोडला. खबर महाराजांना कळाली. प्रतापराव गुजरांनी बेलोलला जिवंत सोडले आणि महाराजांनी बेलोल खानाचं हे वाक्य ऐकून एक पत्र प्रतापराव गुजरांना पाठवलं. आणि त्या पत्रात खुद्द महाराज म्हणतात, प्रतापराव, ही सेनापतीगिरी कसली, ह्याला शिपाईगिरी म्हणतात. तो बेलोल आज ना उद्या सापाची जाऊत फिरून दंश करणारच. जीवदान का दिलात. त्या बेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय राव मला तोंड दाखवू नका. राज्याभिषेक सोहळा जवळ आलाय आणि राजा म्हणतोय मस्तक छाटल्याशिवाय तोंड दाखवू नका. प्रतापराव एके दिवशी सायंकाळी शांत बसले होते. शेकोटी पेटवली होती. डोक्यात एकच, राजाने सांगितलंय बेलोलचा बंदोबस्त केल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. आणि नेसरीच्या खिंडीत
भेलोल खान आला होता. नाईक पद गेले. राव, ओ प्रतापराव, तो भेलोल नेसरीच्या खिंडीत आलाय. राव, बंदोबस्त करा, नामी संडे. प्रतापराव गुजर उभा राहिले. कोण येणार? उभा राहिला विठोजी शिंदे. उभा राहिले 7 मराठे घोड्यावरती बसले. ना परवा केली जीवाची, ना परवा केली घरातल्या बायकांची, परवा फक्त स्वराज्याची. 7 मराठे भेलोल खानाच्या 30,000च्या फौजेवरती तुटून पडले. ना जिगर, हातात शमशेर, बळ तोकडं पडलं आणि प्रतापराव गुजर गिरफ्तार झाले. त्यावेळी भेलोल खानाला कळालं, जगात सगळ्यांचा नाद करा, पण तलवार घेऊन उभारलेल्या मराठ्यांचा उभ्या आयुष्यात नाद करायचा नाही, अजिबात नाही. भेलोल जवळ आला, प्रतापरावांना बघितलं. जीवदान दिला होतास मला. हा भेलोल ती चूक करणार नाही. तलवार लाया जाय. प्रतापरावांना कळालं होतं, त्या मातृभूमीला शेवटचं नमन करायची संधी राजानं दिली होती. भेलोलची शमशेर आणली, शमशेर बाहेर काढले. प्रतापरावांनी डोळं झाकले. महाराज, सरसेनापतीचा मुजरा स्वीकारावा. जातोय बर का, पण महाराज स्वराज्य अभेद्य ठेवा. शमशेर काढली, साप प्रतापरावांची गर्दन कलम केली. प्रतापरावांची गर्दन मातीमध्ये खाली पडली. त्यांच्या तोंडातून एक वाफ निघाली. वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला आमचे प्रतापराव सांगत गेले, सांगा माझ्या राजाला, तुमचा राव मातीत नाही मेला, तुमचा प्रतापराव मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीसाठी मरणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे असतात, हे सांगत गेला. कवी कुसुमाग्रज या क्षणाचा वर्णन करताना म्हणतात, दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा, दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा, ओढ्यांवर तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा, अध्यापवीरांनी कोण वाऱ्यावर गात, वेड्यात मराठे वीर दौडले सात, वेड्यात मराठे वीर दौडले सात. 7 मराठ्यांनी स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावली. हे अमर बलिदान आहे, या मातीसाठी दिलेलं. खर तर काही दिवसांनीच औरंगजेबानं महाराजांना एक पत्र पाठवलं. शेवटची काही मिनिटं घेतो. आणि त्या पत्रात औरंगजेब म्हणतोय, शिवाजीराजे, माझा 50वा वाढदिवस आहे आग्र्याला, तुम्ही मला भेटायला याल का? त्या पण बेण्याचा हॅपी बर्थडे. महाराज निघाले. हाफ तिकीट नव्हतं त्यावेळी, घोड्यावरनं बसून जायला लागायचं. आणि महाराज स्वतः शंभूराजांना सोबत घेऊन निघाले. संभाजीराजांचं त्यावेळी वय किती होतं? किती असेल वय? संभाजीराजांचं वय त्यावेळी फक्त 9 वर्षाचं होतं. महाराष्ट्र आणि आग्रा जायचं असेल तर घोड्यावरनं जावं लागतं. 1.5 महिना लागतो. या 1.5 महिन्यात वाटेत बापले काहीतरी बोलले असतील की काहीतरी बोलले असतील. काय म्हणले असतील शिवाजीराजे शंभूराजांना? हा शंभूराजे, कसबा बावड्याला 2 BHK घेऊन ठेवला, तू येसुबाई निवांत राहा. काय सांगितलं असेल का? कोल्हापूरला 4 एकर घेऊन ठेवले, ऊस लावून मोकळा हो? नाही, सांगितलंय एका बापानं आपल्या पोराला, शंभूराजे आतापर्यंत शत्रू पाठीवरती वार करणारे होते, शंभूराजे इथनं पुढे शत्रू छातडावरती वार करणारे भेटतील, जपून राहावा. एका बापानं आपल्या लेकाला शिकवले. तुम्हाला वाटतं तुमच्या पोटी छावा जन्माला यावा, तर यासाठी बाप पहिल्यांदा सिंह असावा लागतो. छत्रपती संभाजी महाराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज हे सिंह होते, त्यावेळी त्यांच्या पोटी संभाजी राजा नावाचा छावा जन्माला आला. आणि आग्र्याच्या दरबारात महाराज पोचले. औरंगजेबाने एक झरी चाल टाकली. सगळे नामवंत सरदार त्यांच्या पाठीमाग शिवप्रभूंना आणि खुद्द शंभूराजांना उभा केलं. अरे ज्या सरदारांना शिवाजी राजांनी आसमान दाखवलं होतं, त्यांच्या पाठीमाग महाराजांना उभं करावं. फक्त महाराजांचा नाही,
अखंड महाराष्ट्राचा अपमान होता आणि महाराजांनी दिलेला मनसबदारी सगळ्या फेकल्या आणि महाराज औरंगजेबाचा दरबार सोडून निघून गेले. आतापर्यंत आलमगीर औरंगजेब ह्याचा जगात कुणी असा अपमान केला नव्हता, फक्त एकाच वाघानं केला, नाव छत्रपती शिवाजी महाराज. आता कान देऊन ऐका. तेव्हापासून महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. कान देऊन ऐका. पण शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी म्हणून 9 वर्षाचे शंभूराजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. संभाजी महाराजांना 9 वर्षाच्या त्या औरंगजेबाचा एक हत्ती आवडला होता. त्या हत्तीला घ्यायचे आणि शंभूराजा सगळ्या गल्ल्यातनं फिरायचे. या 9 वर्षाच्या पोराची चेष्टा करावी म्हणून औरंगजेबानं शंभूराजांना एक प्रश्न विचारला. कान देऊन ऐका. काय विचारतोय औरंगजेब? औरंगजेब विचारतोय, तह झाला, किल्ले दिलेत, आणि त्यावेळी विचारतोय, शंभूराजे हमने सुना है ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे ये हाथी इतना बड़ा है, आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? तह केलाय, किल्ला दिलाय. कान देऊन ऐका. त्यावेळी काय म्हणताय औरंगजेब? शंभूराजे ये मेरा हाथी आपको बहुत पसंद है, लेकिन शंभूराजे यह हाथी इतना बड़ा है, आप इतने छोटे हो, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? आणि एवढे एवढेसे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात, अरे औरंगजेब ये तो जानवर है. अरे औरंगजेब ये तेरा हाथी ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे. लेकिन औरंगजेब हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए वो भी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? बाणेदारपणे समय सूचकता दाखवणं काय असतं या मातीला छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. शिवाजी राजानंतर शंभूराजे या मातीवरती संस्कार करते झाले. खरं तर संभाजी कोणाला म्हणायचं? संभाजी कोणाला म्हणायचं? पहिल्यांदा ऐका, शिवाजी कोणाला म्हणायचं आणि मग ऐका संभाजी कोणाला म्हणायचं. शिवाजी त्या व्यक्तीला म्हणायचं. शिवाजी म्हणजे काय? शिवबा म्हणजे काय? शिवबा म्हणजे सईबाईंच्या पोटी जन्माला आलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. सईबाईंच्या पोटी मासाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. मासाहेब जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, डच, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शिवबा. आम्हा मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शिवबा. महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा आणि अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा, माझा, अखंड हिंदुस्थानाचा बाप म्हणजे शिवबा. आणि संभाजी महाराज कोणाला म्हणायचं? कान देऊन ऐका. संभाजी महाराज म्हणजे तत्कालीन काळात आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी, ही बंद पडलेली वारी चालू करणारा राजा म्हणजे संभाजी. तत्कालीन काळात पहिल्यांदा जैविक अस्त्राचा प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजी. पाषाणकोटच्या लढाईत जळत्या बाणांपासून आपल्या मावळ्यांचं संरक्षण व्हावं यासाठी बुलेट प्रूफ जॅकेटचा शोध लावणारा राजा म्हणजे संभाजी. तत्कालीन काळात सगळ्यात जास्त घोडा पळवणारा, पळत्या घोड्याला तोळ्याची पापणी लावते तोपर्यंत रणांगणावरती गर्र करणं फिरवणारा राजा म्हणजे संभाजी. जगात 120 लढाया करून एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणजे संभाजी. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 16 भाषा बोलणारा राजा म्हणजे संभाजी. संभाजी म्हणजे काय? तर स म्हणजे संकटाशी, भा म्हणजे भारतीयांनी, जी म्हणजे जिद्दीने कसं पेटावं, तया नाव आहे संभाजी राजे, तया नाव आहे संभाजी राजे. खऱ्या अर्थानं शंभू राजांच्या इतिहासाचे दाखला देताना एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, तुम्हाला कदाचित ही माहिती नसेल. गोव्याला कधीतरी गेलात तर गोव्याला फोंडा नावाचा एक किल्ला आहे. त्या फोंडा किल्ल्याची जबाबदारी शंभू राजांनी यसाजी कंक आणि त्यांचे बंधू
कृष्णाजी कंक यांना दिली होती. खऱ्या अर्थानं संभाजीराजांनी त्या फोंडा किल्ल्यावरती फक्त 70 ते 100 माणसं उभा केली होती. किल्ला लहान होता आणि त्या किल्ल्याच्या खाली खुद्द महाराज उभारले होते. त्यांच्या सोबत 300 मराठे सरदार होते. महाराज किल्ल्यापासून फार लांबच्या अंतरावरती होते. आणि या संधीचा फायदा घेऊन गोव्याचा पोर्तुगीज विजरोई घोडा घेऊन फोंडा किल्ल्यावरती आला. मराठ्यांवरती वार करता झाला आणि त्या वारात कृष्णाजी मारला गेला. येसाजी कंक घायाळ झाले. खबर महाराजांना कळाली, हल्ला झालाय, विजरोईनं हल्ला केलाय. विजरोई हा पोर्तुगीजांचा सेनापती. शंभूराजे घोड्यावरती बसले आणि थेट फोंडा किल्ल्यावरती आले. शंभूराजे येताना बघून विजरोई पळत पळत परत गोव्यामध्ये गेला. शंभूराजे फोंड्यावरती आले. कृष्णाजी मरण पावले होते. संभाजी राजांनी कृष्णाजीला मांडीवरती घेतलं. येसाजी कंकचे डोळे पुसले आणि संभाजी राजाने ठरवलं, कृष्णाजीला मारलाय, विजरोई जिवंत सोडणार नाही. शंभूराजे घोड्यावरती बसले. सोबत 100 मावळ्यांची तुकडी घेतली आणि महाराज निघाले. गेले 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 गोव्याला गेलात तर जुवे नावाचा बेट आहे. त्या जुवे नावाच्या बेटावरती पोर्तुगीजांची राजधानी नावाचा एक मोठा किल्ला होता. ती राजधानी पोर्तुगीजांची. त्या पोर्तुगीजांच्या त्या किल्ल्यावरती 60 ते 100 पोर्तुगीज होते. महाराज 300 लोक घेऊन किल्ल्याच्या जवळ गेले. सायंकाळी महाराजांनी 100 लोक किल्ल्याच्या वरती पाठवली आणि सांगितलं, किल्ला घेतल्यावरती फक्त तोफेचा बार करा, आम्हाला समजून जाईल किल्ला घेतलाय. 100 मराठे किल्ल्यावरती गेले. लंगडे तोड केली. पोर्तुगीज पळवले. किल्ला घेतला आणि जुवे बेटावरनं मराठ्यांनी तोफेचे बार वाजवले. शंभूराजांना कळालं मावळ्यांनी किल्ला घेतलाय. पण तोच आवाज गोव्यामध्ये असलेला विजरोईला ऐका गेला आणि विजरोईला कळालं शंभूराजांनी आपली राजधानी जिंकले. लवकरात लवकर गोवा वाचला पाहिजे. पोर्तुगीज घोड्यावरती बसला आणि किल्ल्याकडे निघाला. खर तर तो जसा जुवे बेटावरती आला त्याला 60 मराठी दिसले. त्याला वाटलं 60च मराठे. तलवार काढला. मराठे पळू लागले. ही चालच शंभूराजांची होती. मराठे पळू लागले. त्यांच्या पाठीमागे हा विजरोई. मराठे पळत पळत गेले. पुढे जाऊन थांबले. पोर्तुगीज थांबला. त्या विजरोईला काही समजेना आणि त्यावेळी 60 मराठी म्हणतात, विजरोई पाठीमागे बघ, तुझा बाप हातात शमशेर घेऊन उभारलाय उसनं फेडायसाठी. विजरोईनं पाठीमागे बघितलं. स्वतः शंभूराजे 200 मराठे लोक घेऊन हातात शमशेर घेऊन उभारले होते. पुढे 60 मराठे, माग स्वतः शंभूराजे 200 सरदार घेऊन उभारले होते आणि मध्ये विजरोई बेमौत मरणार. आता जिंदा नाही वाचणार. शंभूराजेंनी शंकर जसा तिसरा नेत्र उघडतो तसा स्वतःचा नेत्र उघडला. तलवार बाहेर काढली आणि आपला घोडा थेट विजरोईकडे पळवला. विजरोईची दातखिळी बसली. शंभूराजांना बघितल्यावरती विजरोई पळू लागला. पळत पळत गेला. गोव्याला जाताना एक नदी लागते. नदीकडे गेला. नदीला पूर आला होता. जीवाच्या आकांतानं हा विजरोई आपल्या घोड्यासकट नदीत गेला. त्याच्या त्या पोर्तुगीजांच्या मछव्यांनी विजरोईला धरलं. स्वतःच्या नावडीत जहाजात टाकलं. वाचवलं. जीवदान दिलं. पण ऐकतील ते शंभूराजे कसले. शंभूराजेंनी विजरोईच्या पाठीमागे जाता जाता आपला घोडा थेट पूर आलेल्या नदीत घातला. नदीचं पाणी वाढलं होतं. शंभूराजे ऐकायला तयार नव्हते. घोडा नदीच्या मध्यात केल्यावरती घोडा पवनीला लागला. शंभूराजे स्वतः घोडा नदीच्या प्रवाहात आता वाहून जायला लागले. आता शंभूराजे जाणार. शंभूराजे मरणार. पण त्याच वेळी संभाजीराजांचा सरदार खंडोजी बल्लाळ पळत आला. खंडोजी बल्लाळ याने शंभूराजांचा घोडा आणि शंभूराजांना धरलं. पाण्याच्या बाहेर काढलं आणि इतिहास पुटपुटला. होते खंडोजी, वाचले छत्रपती संभाजी राजे भोसले. पण तेव्हापासून विजरोई जो गेला तो परत संभाजीराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या उभ्या आयुष्यात नादाला नाही लागला. हे शंभूराजे पिढ्यानपिढ्यांना जगण्याची प्रेरणा निर्माण करून देत आहेत. आयुष्यात काही करा, किती मोठे व्हा, पण ज्या मातीनं आपल्याला मोठं केले ना त्या मातीला मरेपर्यंत विसरू नका. मला कायम वाटतं उगच गेला होतो तानाजी कोंढाणा जिंकायला. काय राज राज करत बसला. अरे तुझी पोरं आता नाही राहणार इथं.
तुझी पोरं गेली या मातीला विसरून, गेली परदेशात, परदेशी संस्कृती शिकून या महाराष्ट्रात आली. नाही ना तुझी लेकरं आता नाही गड किल्ल्यांकडे जाणार. काय तो बाजी घोडखिंडीत उगाच समशेर फिरवत बसला. त्याला माहिती असतं माझी येणारी पिढी जर संस्कार विसरणारी असेल, कशाला महाराजांनी मावळ्यांनी रक्त सांडलं असतं. आयुष्यात किती मोठे व्हा, पण ज्या मातीनं आपल्याला मोठं केले ना, त्या मातीला मरेपर्यंत विसरू नका. बाहेरच्या देशात जरूर जा, पण ज्या गावानं आपल्याला मोठं केलंय त्या गावाला आयुष्यात विसरू नका. पिझ्झा बर्गर जरूर खा, पण ज्या चटणी भाकरीवरती आपल्या बापानं आपल्याला पोचलंय त्या गरीबाच्या चटणी भाकरीला मरेपर्यंत विसरू नका. आयुष्यात सगळी महालं फिरा, कुठेही जा, पण महाराजांचे गडकिल्ले, महाराजांचा समृद्ध इतिहास मरेपर्यंत विसरू नका. ही ज्वलंत प्रेरणा आहे पिढ्यानपिढ्यांना जगण्याची खऱ्या अर्थानं समृद्धी देणारी. शिवाजी राजांना आपण कर्तव्य दक्ष राजा म्हणतो. का म्हणतो? त्याच्या पाठीमागं अनेक कारण आहेत. कर्तव्य म्हणजे काय हो? कर्तव्य म्हणजे जबाबदारी. जबाबदारी पेलणं ज्याला म्हणतात त्याला कर्तव्य असं म्हणतात. ज्यावेळी महाराज तुमच्या कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरनं निष्ठून विशाळगडाकडे चालले होते, त्यावेळी महाराजांची पालखी कोल्हापूर तुमच्या जिल्ह्यामध्ये शाहूवाडी नावाचा एक तालुका आहे, आणि त्या शाहूवाडी तालुक्यामध्ये पांढरपाणी नावाचं एक गाव आहे. त्या पांढरपाणी गावामध्ये महाराजांची पालखी सायंकाळी थांबली. त्यावेळी महाराजांच्या सरदारांना, महाराजांना भूक लागली होती, तहान लागली होती. त्या पांढरपाणी गावामध्ये एक माऊली होती, आजीबाई होती. ती माऊली या मावळ्यांचा आवाज ऐकून बाहेर आली, हातात कंदील धरला आणि विचारली, कोण रे तुम्ही? आम्ही शिवाजीराजाचं माणसं. महाराज मागं पालखीत बसले होते, पण तिनं कधी महाराजांना बघितलं नव्हतं. ऐकून होती शिवाजीराजा नावाचा राजा जो लोककल्याणकारी राजा आहे. ती जवळ गेली, काय पाहिजे? माऊली काय खायला आहे का? पाणी प्यायला आहे का? देशील का? माऊली आत गेली, तिनं भाकरी आणलं, पाणी आणलं, शिवाजीराजांच्या मावळ्याला खायला दिलं. महाराजांच्या जवळ गेली, तिला वाटलं कोणीतरी सरदार आहे, आणि महाराजांनी विचारलं, हे माऊली तू आम्हाला भाकरी दिलीस, पाणी दिलंस, बोल तुझी काय इच्छा आहे का? तेव्हा ती माऊली म्हणाली, बाबा आमच्या गावातल्या लेकींना लय लांब चालत जावं लागतं, तिकडं पाणी आणावं लागतं, आमच्या गावात विहीर नाही. राजाला सांगा, तुमच्या शिवाजी राजाला सांगा लेकी बाळींसाठी एक विहीर बांधायला. महाराज गेले, निघून गेले. 2 महिन्यात शाहूवाडी तालुक्यातल्या पांढरपाणी गावात लेकी बाळींसाठी महाराजांनी विहीर बांधून तयार केली. आजही जावा, तुम्हाला विहीर बघायला मिळते. विहिरीवरती बॅनर आहे, राजांना सांगा लेकी बाळींसाठी विहीर बांधायला, आणि विहिरीवरती लिहिलंय, राजांनी लेकी बाळींसाठी बांधलेली विहीर. कर्तव्य विसरणारा न राजा एकमेव छत्रपती शिवाजी महाराज. 3 एप्रिलला महाराजांचं निधन झालं. ही गोष्ट सहन करणारी नाहीये. 50 वर्षाचं वय असताना महाराजांचं निधन झालं. कैक वर्ष जगले असते, हिंदुस्थानाचा नकाशा महाराजांनी बदलून ठेवला असता. पण काळाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. महाराजांचं पार्थिव उचललं गेलं. ज्यावेळी महाराजांचं पार्थिव उचललं तरी कदाचित सरदार असतील. महाराजांची शेवटची इच्छा तुम्हाला माहिती आहे? आजही महाराजांच्या अस्थी बघायला मिळतात. आजही महाराजांच्या अस्थी आहेत, जिवंत आहेत, ठेवलेल्या आहेत. माहिती आहे महाराजांनी काय मागितलं हो जाताना? शेवटचं काय मागावं एखाद्या राजानं? काय मागावं? काय जहागीरदारी मागितली, सोनं नाणं, माझ्या पिढ्यांचा उद्धार करा मागितलं नाही. शेवटचं वाक्य आहे, मोरोपंतांना महाराज म्हणतात, पंत शेवटची इच्छा आहे बरं का महाराजांची, कान देऊन ऐका. महाराज म्हणतात आपल्या राजाची इच्छा आहे, काशीचा विश्वेश्वर मुक्त करा, सप्त नद्या मुक्त करा, आणि माँसाहेब जिजाऊंचं स्वराज्य अभेद्य ठेवा. हे शेवटचं स्वप्न होतं महाराजांचं. महाराजांची पार्थिव उचललं. अनेक सरदार असतील, अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं असेल, अनेकांनी रयतेच्या राजाला आयुष्यात पहिल्यांदा शांत पद्धतीनं झोपलेलं बघितलं असेल, अनेकांनी राजानं शेवटचे डोळे झाकलेले बघितले असतील,
अनेकांनी राजांना शांत निधळ अवस्थेत बघितलं असेल, अनेकांच्या डोळ्यात पाणी आले असेल. एक एक माणसं येत होती, त्यांच्यात एक होता हिरोजी फर्जंद, जो राजांचा सरदार होता. कदाचित म्हणला असेल हिरोजी, महाराज उठा ना हो, आग्र्याच्या दरबारात तुमचं यश घेऊन झोपायची संधी दिली. महाराज त्या मृत्यूच्या जागेवरती झोपायची या हिरोजीला एक संधी द्या ना महाराज, एक. महाराज उठा ना. महाराज उठायला तयार नव्हते. महाराजांची पार्थिव, महाराजांचं शव, महाराजांचं जे शरीर होतं ते जगदीश्वराच्या मंदिराकडे आणण्यात आलं. या महाराष्ट्रात 2 सेवेच्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी पंढरपूरला गेलात तर नामदेवरायांची पायरी आहे, आणि या महाराष्ट्रात दुसरी सेवेची पायरी आहे. तुम्ही रायगडावरती गेलात तर जगातल्या सर्वोत्कृष्ट इंजिनियर हिरोजी इंदलकरांची पायरी आहे. त्या पायरीवरती लिहिलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. विचार करा, ज्यावेळी महाराजांचं पार्थिव नेलं असेल त्यावेळी एखाद्या तरी माणसाचा पाय हिरोजी इंदलकरांच्या पायरीला लागला असेल. जाताना आपल्या सेवकाच्या डोक्यावरती आशीर्वाद रूपी सावली करून जाणारा राजा इतिहासात एकच दुर्मिळ, छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचं निधन झाल्यावरती एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं. हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकून एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. इतिहासातनं काही घ्या, माझ्या घरी कधीतरी या. तैनो मी जन्मल्यापासून आतापर्यंत एकदाही टीव्ही बघितला नाही. माझ्या घरात टीव्ही नाही, आजही नाही. माझ्या वडिलांचं 40 लाखाचं घर आहे, पण 40,000चा सुद्धा टीव्ही नाही. माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000चा टीव्ही बसवला नाही, पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000ची शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलेत. आपल्या माय माऊलींना पहिल्यांदा ही पुस्तकं वाचायला शिकवा. तुमचा भाऊ म्हणून सांगतो, आयुष्यात शाळा नाही शिकला तरी चालेल, आयुष्यात मोठ्या नाही झाला तरी चालेल, पण आयुष्यात अशी कुठली चूक करू नका की तुमच्या एका चुकीमुळे परमेश्वरासारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल. आयुष्यात फार मोठ्या व्हा, रणांगणा व्हा, तर आणि मा साहेबांसारख्या त्यांच्यासारख्या दैदिप्यमान यशाच्या गाथा गिरवा, पण या मातीला विसरू नका, मातृभूमीला विसरू नका. जाता जाता एवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळी घाम फुटला. आम्हा मर्द मावळांच्या झळकल्या चमकत्या तलवारी. मुघल पळती महागारी. महाराज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता, मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. हा भगवा, भगवा म्हणजे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्रीरामांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा धारकऱ्यांचा, हा भगवा छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा, हा भगवा तुमचा माझा. हा भगवा अभेद्य पेला. दगडांवर आजही भाले उठतात, फितुरीची बीज या मातीत तयार होतात. त्यांच्या छत्रावरती हा भगवा अभेद्य फडकावा हीच आशावाद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.